सर नमस्कार. न्यायालय शिपाई भरती असेल किंवा न्यायालयाचं वाहन चालक भरती संदर्भात एकूण 30 पेपर आपण घेतले. टेस्ट सिरीज 30 पेपर असणार आहे. फीस किती आहे तर 149 फीस ठेवलेली आहे. आजपर्यंत न्यायालयाच्या वाहन चालक भरतीला जे काही क्वेश्चन विचारले त्या अनुषंगाने टेस्ट पेपर आपण बनवलेले आहे. त्यासोबत तुम्ही जर मुंबई शिपाई असेल किंवा हमाल असेल याचा सुद्धा फॉर्म भरला असेल तर याची सुद्धा तुम्हाला 30 टेस्ट पेपर मिळणार आहेत. 149 याची फीस ठेवलेली आहे. आणि नोट्स जे काही 5000 सराव क्वेश्चन आहेत किंवा ऑनलाईन टाईप क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळतील. श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, डाउनलोड करून घ्या किंवा हा नंबर दिसतोय तुम्हाला 955262 9563 याला तुम्ही संपर्क करा. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, लगेच आपण त्या ठिकाणी जे काही क्वेश्चन घेणार आहोत त्या क्वेश्चनची सुरुवात. मुंबई उच्च न्यायालय भरती प्रक्रिया, सराव प्रश्नपत्रिका. वाहन चालक या पदासाठी दुसरी आहे. शिपाई आणि हमाल या पदासाठी साधारणतः 11वी प्रश्नपत्रिका आपली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल तर पटकन दिशी सबस्क्राईब करा. याचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली. विषय आहे वाहन चालक आणि दुरुस्ती देखभाला संदर्भामध्ये. इंजिन बघा इथे तुम्हाला दिलेला आहे. इंजिन सुरू होण्याचे बघा, इंजिन सुरू न होण्याचे कोणतं कारण आहे? इंजिन सुरू न होण्याचं कुठलं कारण आहे? टाकीमध्ये इंधन नाहीये, वेळेचा दोष, पंक्चर झालेले टायर आणि बंद एअर क्लीनर. तर काय इंजिन सुरू न होण्याचं नेमकं कारण काय की टाकीमध्ये इंधन त्या ठिकाणी नाही. पर्याय क्रमांक 1. गाडीचं इंजिन सुरू होण्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टीची आवश्यकता असते. गाडीचं इंजिन सुरू होण्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टीची आवश्यकता असते. इंधन, हवा, स्पार्क. आणि इथं तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन होतो वरील सर्व. वरील सर्व म्हणजे गाडीचं इंजिन सुरू होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला इंधन पाहिजे, हवा पाहिजे आणि स्पार्क पाहिजे. तर या 3 वरीलपैकी सर्व त्याचा ऑप्शन. पुढचं, खालीलपैकी कोणत्या प्रकारची देखभाल दररोज केली जाते? ऑप्शन तुमच्याकडे दिलेले आहे. दररोज कुठली? विशेष देखभाल, सामान्य देखभाल, नियमित देखभाल, ब्रेकडाऊन देखभाल. तर दररोज म्हटलं याचा अर्थ नियमित देखभाल करणं गरजेचं आहे. पुढचं 8 नंबरचा क्वेश्चन आहे. वाहन देखभालीमध्ये खालील क्रियाचा समावेश असतो. वाहन देखभालीमध्ये कोणकोणत्या क्रिया? घटकांची बदली, घटकांची दुरुस्ती करणे, घटकांची सेवा करणे. तो वरील सर्व. वाहन दुरुस्तीमध्ये काय करायचं? मला देखभाल करण्यात घटकांची बदली करावी लागणार आहे. काही घटक खराब झाले असतील, दुरुस्ती करावी लागणार आहे आणि प्रत्येक घटकाची सेवा सुद्धा करावी लागणार. पुढचं बघा, हे खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. कारचं टायर साधारणतः किती किलोमीटरला बदलणं आवश्यक आहे? किती किलोमीटरला बदलणं आवश्यक आहे? तर इथं तुम्हाला ऑप्शन 40 किलोमीटर दिले, 60 किलोमीटर दिले, 25 किलोमीटर दिले आणि 10 किलोमीटर दिलेला आहे. तर साधारणतः 40 किलोमीटरला टायर बदलणं आवश्यक आहे. 6 नंबरचा क्वेश्चन. कारमध्ये क्लचचा काय उपयोग आहे? वेग वाढवण्यासाठी, लाईट सुरू करण्यासाठी, गिअर बदलण्यासाठी की इंजिन उघडण्यासाठी? तर कशासाठी आहे? तर गिअर बदलण्यासाठी त्याचा वापर करतात. पुढचं, गाडीमध्ये जॉकचा वापर कशासाठी करतात? जॉक हवा भरण्यासाठी, चाक बदलण्यासाठी, डिक्की उघडण्यासाठी की इंजिन उघडण्यासाठी? तर चाक बदलण्यासाठी या जॉकचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वाहन हलके वाहन या प्रकारामध्ये येत? हलके वाहन या प्रकारात कुठलं वाहन येत? जेसीबी, कार, ट्रक. तर कार हे हलके वाहन या प्रकारामध्ये येतं. वाहन चालकाला असेच क्वेश्चन तुम्हाला विचारतात, लक्षात ठेवा. हा, ओव्हरटेक करताना कोणत्या बाजूने करावे? कोणत्याही कडून, उजव्या बाजूकडून, डाव्या बाजूकडून, समोरून? तर ओव्हरटेक तुम्ही करताय तर ओव्हरटेक करताना कधीही उजव्या बाजूकडून ओव्हरटेक करावं. पुढचा क्वेश्चन बघा, न्याय व्यवस्था संदर्भामध्ये आहे. भारताचे सध्याचे माननीय सरन्यायाधीश कोण आहे? डॉक्टर धनंजय चंद्रचूड, संजीव खन्ना, उदय ललित की सूर्यकांत? तर सध्याचे तुम्हाला असा प्रश्न विचारतील की सध्याचे जे काही न्यायाधीश आहेत किती वेळ आहेत, हा सुद्धा प्रश्न विचारतात. किती वेळ न्यायाधीश आहेत? तर 53 न्यायाधीश आहेत. 53.
किती आहेत? 53वे न्यायाधीश. या अगोदरचे 52वे न्यायाधीश होते. आताचे कुठले आहेत? तर सूर्यकांत हे आहेत आपले 53वे न्यायाधीश सध्याचे. आणि भूषण गवई यांच्या अगोदरचे 52वे न्यायाधीश होते आपले भूषण गवई. आता कोण आहेत? सूर्यकांत. लक्षात ठेवा आणि जरा माहिती नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे माननीय मुख्य न्यायमूर्ती कोण आहे? हिचं तुम्हाला नाही विचारत इथे किती मुख्य न्यायाधीश आहे, परंतु सरन्यायाधीश विचारतात किती आहेत, तर 53वे आहेत सूर्यकांत. आता सध्याचे माननीय मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे? त्यांचं नाव श्री चंद्रशेखर, देवेंद्र कुमार उपाध्याय, स्वतंत्र कुमार की आलोक आराध्य. बघा प्रश्न लक्षात ठेवा. काही तुम्ही जर अपडेट नसेल पुस्तकं त्याच्यामध्ये तुम्हाला आलोक आराध्य दिला असेल, पण आलोक आराध्य हे अगोदर होते. सप्टेंबर 2025 पासून सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे माननीय मुख्य न्यायमूर्ती आहेत श्री चंद्रशेखर. कोण आहेत? श्री चंद्रशेखर. लक्षामध्ये ठेवा. पुढचं मुंबईमध्ये उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईमध्ये उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या ठिकाणी? मलबार हिल फोर्ट. तर फोर्ट एरिया ही इमारत मुंबई उच्च न्यायालयाची फोर्ट एरिया आहे. त्या फोर्ट एरियामध्ये इमारत आहे. पुढचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाजूला कोणते न्यायालय आहे? मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे त्याच्या बाजूला कोणतं न्यायालय आहे? कारण हा प्रश्न सुद्धा वाहन चालक भरती नाही, शिपाई असेल, वाहन चालक, लिपिकला सुद्धा विचारलेला आहे. जिल्हा न्यायालय, रेल्वे न्यायालय, तर लघुवाद न्यायालय. काय तिथं? लघुवाद न्यायालय. लघुवाद. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं उत्तर. पुढं महाराष्ट्र सामान्य अतिशय सोपे क्वेश्चन आहेत. आता एखादा सोपा तुम्हाला असं विचारतात एखादा, ठीक आहे, त्याच्यात 2 झाले हरकत नाही. महाराष्ट्राची राजधानी, ठीक, महाराष्ट्राची उपराजधानी. राजधानी कुठली? आपली मुंबई. उपराजधानी कुठली आहे महाराष्ट्राची? नागपूर. याच्यातला एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, हे खूप सोपं, अतिशय सोपं झालं, सगळे काय विचारत नाही. त्यानंतर भंडारदरा हे जे जलाशय आहे, या जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? कधी कधी तुम्हाला तालुका सुद्धा विचारतात. तर भंडारदरा हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक अहिल्यानगर. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? सांताक्रूज, गोरेगाव, दक्षिण मुंबई, दादर. तर सांताक्रूज या ठिकाणी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ज्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलेलं आहे. ओके. त्यानंतर IIT मुंबई हे कोणत्या भागामध्ये आहे? IIT मुंबई कोणत्या भागात आहे? पवई, मालाड, वरळी, उरण. तर कुठल्या? पवई या भागामध्ये IIT आहे. IIT पवई आपण म्हणतो ना. ओके, मुंबईच्या पवई या भागामध्ये या. मुंबईमध्ये तारा फॉर वाल हे मत्स्यालयाचं नाव आहे. काय नाव आहे? तारा फॉर वाल मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मग दादरला आहे, मरीन ड्राईव्हला आहे, बोरिवलीला आहे की वरळीला आहे? तर मरीन ड्राईव्ह या ठिकाणी दिल्यानंतर तुम्हाला हे चित्र दिसत असेल, हे मरीन ड्राईव्हचं चित्र आहे. कोण रात्रीचं व्हिडिओ आहे. सिद्धिविनायक मंदिर हे कोणत्या परिसरामध्ये येतं? मुंबईच्या. तर दादर या परिसरामध्ये येतं. मुंबईत राजभवन हे कोणत्या भागामध्ये आहे? मलबार हिल, वरळी, दादर की यापैकी नाही? मलबार हिलला आहे का राजभवन? दादरला आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. पुढचं ज्यावेळेस आपण लेक्चर असेल त्यावेळेस हा प्रश्न सुद्धा आपण घेऊया. मलबार हिल, वरळी, दादर यापैकी. पुढचं आता लक्षात ठेवा, मुंबई उच्च न्यायालयाचे फक्त 149 रुपयामध्ये तुम्हाला 30 टेस्ट पेपर मिळणार आहे. आणि नुसते टेस्ट पेपर काढलेत म्हणून असे अजिबात काढलेले नाहीत. मागचे जे काही शिपाईचे पेपर झाले, मागचे जे काही वाहन चालकाचे पेपर झाले, सेम तोच पॅटर्न, त्याच रिलेटेड आणि तशाच प्रकारचे आपण पेपर घेता. 30 टेस्ट पेपर आहेत, त्याची फीस तुम्हाला फक्त 149 रुपये ठेवलेली आहे. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे. हा व्हिडिओ बघताय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा किंवा आपला नंबर तुम्हाला दिलाय खाली इकडे, हा नंबर इथं वरती लिहितोय मी, तो नंबर लक्षात ठेवा. 95 52 62 95 63 या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे.
तुम्हाला पेपर मिळतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब सुद्धा करा. त्यासोबत टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन नसेल केला तो सुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे. थांबतो.